श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरू. तर महिलांनो, आज मी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये महिलांनी अशी कोणती कामं आहेत जी केल्यामुळे आपल्या घरामध्ये प्रगती होत नाही किंवा मग आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही, पतीला कोणत्याही कामात यश संपादन होत नाही. या गोष्टीला आपल्याकडून कळत नकळत ज्या गोष्टी घडतात, म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टी ह्या कारणीभूत ठरलेल्या असतात आणि त्या गोष्टींचे खूप वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात. दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो जिथे पती पत्नीला आणि पत्नी पतीला साथ देत असतात. तर पहा, आपण एकमेकांना जर साथ दिली तर आपलं जे कुटुंब आहे, जे आपला संसार आहे, तर तो सुखाचा होता. आपल्याला एखादं कुटुंब असं खूप छान असं त्याची प्रगती झालेली असेल, डेव्हलप झालेलं असेल, अशा वेळेस पहा बऱ्याच माणसांच्या तोंडातून असे शब्द निघतात की हो, त्याची बायको त्याला साथ देते, त्यामुळे त्याच्या घराची प्रगती होत आहे आणि त्याचं कुटुंब हे डेव्हलप झालेलं आहे. तर पहा, पतीला पत्नीची आणि पत्नीला पतीची साथ जर असेल ना, तर ते कुटुंब यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आणि या गोष्टीमुळे पहा, आपल्या मनात देखील कुठे ना कुठे असं वाटत असतं की आपल्या घरचे आपल्याला भरपूर साथ देत आहेत, त्यामुळेच आपण हे काम यशस्वीरित्या पार पाडत आहोत. तर बघा, ज्यावेळेस आपण घरामध्ये अशा नेहमीचे कामं करतो त्यावेळेस आपल्या महिलांकडून काही अशा चुका होत असतात आणि असे कळत न कळत आपल्याकडून काही चुका होत असतील तर त्या चुका कोणत्या आहेत त्या सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक करतो तर स्वयंपाक करताना आपण भरपूर साऱ्या भांड्यांचा वापर. तर स्वयंपाक करताना आपण जेव्हा पोळपट लाटणं घेतो किंवा मग जो तवा असतो आपला, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या आपल्याला जास्त वेळ खरकाट्या ठेवायच्या नाही. म्हणजेच काय की आपण स्वयंपाक झाला की लगेचच त्या वस्तू घासून टाकल्या पाहिजे. जर कधी कधी पाहिलं का तुम्ही, बऱ्याच घरांमध्ये असं होतं की ती सकाळी आपण स्वयंपाक केलेला आहे ती भांडी संध्याकाळी 4 वाजता घासली जातात. त्याचबरोबर जी अगोदरच्या दिवशी बनवलेल्या स्वयंपाकाची जी भांडी आहेत तर ती रात्रभर तशीच किचनमध्ये ठेवली जातात आणि दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर सकाळी घासली जातात. तर असं आपल्याला करायचं नाही. अशा घरामध्ये बघा, अन्नपूर्णा माता कधीच वास करत नाही. तर असं स्वयंपाकघरामध्ये पहा, आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि जर आपण अशी खरकाटी भांडी जर बराच वेळ अशीच किचनमध्ये पडून दिली तर मग त्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा अपमान झाल्याचा जाणवतो. अन्नपूर्णा माता ही आपल्यावरती नाराज होते आणि तिचे आशीर्वाद देखील आपल्याला लाभले जात नाही. तर असे स्वयंपाकाचे खरकटे भांडे जर आपण घरामध्ये ठेवले तर त्या भांड्यांमुळे पहा आपल्या घरामध्ये अलक्ष्मी वास करत असते. म्हणजेच काय, तर दरिद्री वास करत असते. काय, ज्या घरामध्ये खरकटी भांडी ठेवली जातात त्याचबरोबर घरामध्ये कुठेही साफसफाई नसते, स्वच्छता नसते, अशा ठिकाणी अलक्ष्मी निवास करत असते. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा निवास न होता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी आली की आपल्या घरामध्ये भरभराट निर्माण होते, तर अशी अलक्ष्मी आपल्याला घरातून घालवण्यासाठी ह्या गोष्टींचे पालन करायचे आहे. तर पहा, अशा ह्या गोष्टींमुळे रोगराईसुद्धा पसरू शकते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील तर ते आजारी पडत असतील किंवा मग महिन्यातून ते 4-4 वेळा आजारी पडत असतील, त्यांना सारखा आपल्याला हॉस्पिटलला खर्च करावा लागत असेल, तर मग आपली जी काही लक्ष्मी आहे तर ती तिकडे निघून जाते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी येते. तर अशा ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी ध्यानपूर्वक लक्ष करून आपल्या घरामध्ये पाळायच्या आहेत. तर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये दही बनवत असतो. तर दही जे आहे तर ते आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपण पहा सकाळ संध्याकाळ दही भात किंवा मग दह्यामध्ये साखर वगैरे टाकून आपण त्याची लस्सी वगैरे करून पित असतो. तर पहा, असे ही दही जे आहे तर ते खूप महत्त्वाचे मानले जाते. तर ही दही आपण संध्याकाळच्या वेळी कोणी आपल्या घरी त्याचं विरजन मागायला जर आलं तर ते आपल्याला संध्याकाळच्या वेळी आपल्याकडून त्यांच्या घरी जाता कामा नये. मग असं घेतेवेळी किंवा देतेवेळी अशी जर आपण चूक केली तर आपल्या घरातून लक्ष्मी ही
बाहेर निघून जातात. आता बघा, संध्याकाळच्या वेळी कधीही शेजारी असू द्या, कुणी असू द्या, त्यांना हे दही आपल्याला द्यायचं नाही किंवा मग दुकानातून खरेदी करून सुद्धा दही हे संध्याकाळी आणायचं नाही. तर बघा, आपण अशी जे काही दुधापासून बनलेले जे पदार्थ आहेत, दुधजन्य जे पदार्थ आहेत, तर ते संध्याकाळच्या वेळी जर आपण त्याची देवाणघेवाण केली, लक्ष्मी येण्याच्या टायमाला जर आपण त्याची देवाणघेवाण केली, तर आपला खिसा हा नेहमी रिकामा राहतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रवेश करत नाही. आता बघा, तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्वयंपाकघरातलीच आहे. ती म्हणजे पीठ मळून आपण फ्रीजमध्ये ठेवणं. तर बघा, बऱ्याच वेळा काय होतं, महिला या बाहेर जॉब करण्यासाठी जात असतात. धावपळीच्या युगामध्ये त्यांना टाईम नसतो, त्यामुळे त्या पीठ मळून संध्याकाळचे आपल्या फ्रीजमध्ये ठेवत असतात किंवा मग आपल्याकडून सुद्धा कधी असं होतं. आता बघा, प्रत्येकाला असं वाटतं की आपण पीठ मळून जर आपलं फ्रीजमध्ये ठेवलं तर मग आपल्या काम हे सोपं होऊन जाईल की आपण संध्याकाळी आल्या लगेचच ते काढून त्याच्या पोळ्या बनवता येतील. परंतु पीठ मळण्यासाठी 5 किंवा 10 मिनटं लागतात आणि असे हे पीठ आपण जर मळून फ्रीजमध्ये ठेवलं तर ते आरोग्यासाठी सुद्धा घातक. जेव्हा आपण असे हे पीठ मळून आपल्या फ्रीजमध्ये ठेवतो तर ते पिंडासमान असतं. जसं आपण पिंडदान करतो त्या समान ते मानलं जातं. त्यामुळे असं त्यामध्ये नकारात्मकता येऊन बसत असते. तर अशा वेळेस आपण असं हे पीठसुद्धा आपल्या फ्रीजमध्ये मळून जास्त वेळ ठेवायचं नाही. बघा, बऱ्याच वेळा तुम्ही अनुभवलं असेल की पीठ मळून ठेवलेलं जेव्हा आपण चपात्या करायला घेतो तर त्या काळ्या पडलेल्या असतात आणि त्यामुळे पहा, किण्वन प्रक्रिया त्या पिठामध्ये होत असते आणि त्यामुळे आपल्या शरीराच्या साठी सुद्धा ते चांगलं नसतं. तर यामुळे सुद्धा आपण हे पीठ असं मळून फ्रीजमध्ये ठेवू नये आणि या गोष्टीमुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असते. या गोष्टीमुळे बघा, आपल्या शरीरामध्ये काही वेगळे आजार यायला लागतात आणि हे आजार जर वाढले तर आपला पैसा त्या ठिकाणी जाण्यास सुरुवात होतो. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये गरिबीही येऊ शकते. आता याच्या पुढची जी गोष्ट आहे ती सर्वात महत्त्वाची आहे. ती म्हणजे आपल्या घरातले जे व्यक्ती आहेत तर ते बाहेर जाणार असतील, म्हणजे स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, ते कामानिमित्त बाहेर जाणार असतील तर त्यावेळेस तर त्यांच्या मागे कोणत्याही प्रकारचे भांडणं लावू नका, कटकटी घालू नका. ते बाहेर जाणार आहेत, मग आपण काहीतरी भांडणं काढत आहोत किंवा काहीतरी आपल्याकडून चूक होत आहे आणि आपण दोघं भांडत आहोत, तर अशा ह्या कटकटी त्यांच्या मागे लावू नका. तर पहा, अशी ही कटकट जर आपण घरातूनच निघालो, म्हणजे घरातच करून निघालो तर, किंवा मग आपण ती व्यक्ती बाहेर गेल्याच्या नंतर तिच्या पाठीमागे आपण कटकट केली आणि बिनकामाचंच आपण काहीतरी बोलत असू, तर जे काही होणारी कामं आहेत ती सुद्धा होत नाही आणि त्यामुळे बघा, त्या व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मक गोष्टी यायला सुरुवात होतात आणि त्या व्यक्तीचं जे काम आहे तर ते होत नाही. जे काम ते करण्यासाठी जात आहे तर त्याच्या मनामध्ये हे नकारात्मक विचार असतात, त्यामुळे त्याचे जे काम होणारे असते ते सुद्धा होत नाही. किंवा मग माणूस एका तडफडीमध्ये निघत असतो आणि भांडण झालेलं असल्यामुळे गाडी व्यवस्थित न चालवणं किंवा काय, अशा भरपूर गोष्टी घडल्या जातात. त्यामुळे आपल्याला नंतर पस्तावा येण्यापेक्षा आपण घरातून बाहेर निघताना आपण कधीही कोणत्याही प्रकारच्या कटकटी किंवा भांडणं करू नये. त्यामुळे पहा, स्त्रियांनी ह्या गोष्टी विशेष करून लक्षात ठेवा की आपले पती जर घराच्या बाहेर चाललेले असतील तर त्यांच्या जाताना कोणत्याही प्रकारच्या कटकटी घालू नका, भांडणं घालू नका. तर असं करू नका. त्याचबरोबर पहा, पुरुष घरातून बाहेर जात असतील किंवा स्त्रिया घरातून बाहेर जात असतील तर पुरुषांनी किंवा मग स्त्रियांनी आपले नवरा सकाळी लवकर ऑफिसला जात आहे किंवा मग बाहेर कामासाठी पडत आहे तर मग त्याला काहीतरी खाल्ल्याशिवाय बाहेर पाठवू नका. पहा, बरेच जण जेवण करून जातही असतील, नाश्ता करून जातही असतील, पण बरेच जण असे आहेत की ते न काही खाताच निघून जातात. तर अशा वेळेस पहा, ॲसिडिटी तर होतेच, परंतु आपल्याला म्हणजे जे काही आपण काम करणार आहोत तर त्या कामामध्ये व्यवस्थित मन लागत नाही. आपलं मन कुठेतरी विचलित होतं आणि जे काम व्यवस्थित व्हायला पाहिजे ते होत नाही. बघा, आपण जर चांगली कामं केली तर आपलं प्रमोशनसुद्धा व्यवस्थित होतं आणि आपल्याला पैसा देखील व्यवस्थित मिळतो. या गोष्टीमुळे बघा, आपल्या घरामध्ये जर पैसा अडका, लक्ष्मी ही नांदवायची असेल, यायची असेल तर मग आपल्याला आपल्या नवऱ्याला घराच्या बाहेर पाठवताना कधीही कटकट घालायची नाही
आणि त्याचबरोबर त्यांना काही तरी खाल्ल्याशिवाय घराच्या बाहेर पाठवू नका. काही ना काही त्यांना खायला नक्की द्या. तुम्हाला काही खाऊ घालणं शक्य नसेल तर दही आणि साखर हे जरी तुम्ही त्यांना जाताना खायला दिलं तरी ते शुभ प्रतीक मानलं जातं आणि जे काही काम आहेत तर ती सुरळीत होतात. तर याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा आपण स्वयंपाक झाल्याच्या नंतर स्वयंपाकघर स्वच्छ करत असतो आणि जी काही आपली गॅस आहे तर त्या आता सध्या आधुनिक काळामध्ये आपण सर्वजण गॅसचाच वापर करत आहोत. जर चूल असेल तर चुलीवर सुद्धा आपल्याला एकदा स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर कोणत्याही वस्तू ठेवायच्या नाहीत किंवा गॅस असेल तर गॅसवर सुद्धा आपल्याला कोणतीही भांडी ठेवायची नाहीत. एकदा स्वच्छता झालेली आहे, साफसफाई केलेली आहे आणि नंतर परत आपण त्या गॅसवर काहीतरी ठेवतोय तर ते ठेवायचं नाही. ती पण एक माता आहे. गॅस आहे ती आपली माताच आहे. तर तिच्यावरती सुद्धा आपल्याला अशा काही गोष्टी ठेवायच्या नाही. जर आपला स्वयंपाक झालेला आहे तर मग तिला सुद्धा थोडासा रेस्ट दिला पाहिजे. तर पहा, असं आपल्याला पूर्वी काळच्या ज्या आपल्या आजी आहेत, आई आहेत तर त्या सांगत असतात की गॅसवर असं काही ठेवू नका जेणेकरून स्वयंपाक झाल्याच्या नंतर त्यावरती राहिलं जाईल. असं आपल्याला परत त्यावरती भांडी ठेवायची नाहीत. पहा, ज्या गोष्टीतून अग्नी प्रज्वलित होतो आणि आपलं जेवण बनलं जातं तर त्या मातेला सुद्धा आपल्याला काही काळासाठी रेस्ट दिला पाहिजे. ती आपल्यावरती नाराज होऊ नये यासाठी आपल्याला ह्या गोष्टींचे पालन करायचं आहे. तर आपल्या ह्या रोजच्या जीवनामध्ये ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला नक्की लक्षात ठेवायच्या आहे. जेव्हा आपण नवीन घर घेतो त्यावेळेस त्या नवीन चुलीवरती आपण अगोदर काही ना काही स्वयंपाक करून त्यानंतरच आपण त्या घरामध्ये प्रवेश करत असतो किंवा त्या घराची वास्तुशांती करत असतो. तर ह्या चुलीवरती पहा, ही चुलीला किती महत्त्व आहे. तर या चुलीवरती आपण कायमच भार ठेवायचा का? त्यामुळे आपल्याला असा हा भार कायम त्या चुलीवरती ठेवायचा नाही किंवा त्या गॅसवरती ठेवायचा नाही. त्याचबरोबर बघा, आपण जो गरम तवा आहे आपल्या सर्वांना माहीतच असेल आणि या अगोदर मी 2-3 महिन्यापूर्वी ह्या तव्याबद्दलची माहिती बी शेअर केलेली आहे. परंतु बघा, आपला जो तवा आहे तो गरम आहे आणि त्यावरती जर आपण पाणी टाकलं तर त्यामधून जो चरचर आवाज निघतो तर तो आवाज खूप सारी घरामध्ये निगेटिव्हिटी निर्माण करत असतो. त्यामुळे बघा, घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी पोहोचली जाते. यामुळे आपल्याला गरम तव्यावरती असं पाणी टाकायचं नाही किंवा मग आपले स्वयंपाक झाला आहे आणि लगेचच आपण तवा घासायला घेऊ नका. कारण काय होतं की लगेचच तो घासायला घेतलं की आपल्या स्वतःला सुद्धा चटका लागला जातो आणि त्यावरती जे पाणी पडतं तर त्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी पसरली जाते. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता आपले एकत्र परिवार आहे किंवा मग आपण 2-3 जण जरी असलो तरी पण जेवायला बसलेलो आहोत आणि घरामध्ये अशी एक व्यक्ती असते तिला वरून मीठ खायची सवय असते किंवा मग भाजी अळणी झालेली आहे मग मीठ घ्यायचं आहे. तर मग अशा वेळेस बघा, आपल्या तळहातावर कधीही मीठ घेऊ नका. तर बघा, आपल्या तळहातावर जर आपण मीठ घेतलं तर ते अशुभ मानलं जातं आणि कुणाच्याही तळहातावर आपल्याला मीठ द्यायचं नसतं. तर मग अशा वेळेस काय करायचं, प्लेटमध्ये अगोदरच मीठ काढून ठेवायचं आणि ते मीठ मग नंतर त्या माणसांना द्यायचं. म्हणजेच काय की तुम्हाला एखादी प्लेटमध्ये ते मीठ टाकून त्या व्यक्तीला द्यायचं आहे. असं डायरेक्ट आपण मिठाच्या बरणीतून मीठ काढलं आणि लगेच त्यांच्या भाजीमध्ये टाकलं असं करायचं नाही. ते एका साईडला एका भांड्यामध्ये आपल्याला ते द्यायचं आहे. त्याचबरोबर जेवण वाढताना बघा, आपल्याला 3 भाकरी किंवा मग 3 पराठे किंवा 3 चपात्या असं आपल्याला 3 या संख्येमध्ये द्यायचं नाही. किंवा मग तुम्ही एखादा डब्बा भरत आहात आणि त्यामध्ये तुम्ही 3 चपात्या दिलेल्या आहेत तर त्या 3 न देता त्याचा थोडासा तुकडा मोडून आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे किंवा मग 2.5 द्या किंवा मग 3.5 द्या, असं द्या. डायरेक्ट 3 तुम्ही अंकामध्ये चपात्या देऊ नका. त्याचं कारण असं आहे की स्वयंपाकशास्त्रामध्ये 3 हा अंक अशुभ मानला जातो. आणि सर्वात महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो तेव्हा आपल्याकडून पीठ थोडंसं कमी पडतं तर मग आपण लास्टची जी पोळी असते तर ती छोटी बनवतो किंवा मग छोटी भाकरी बनवतो. अशा प्रकारे जर आपण लास्टच्या पोळी छोट्याशा याची जर छोटी पोळी बनवली तर असं म्हटलं जातं की आपल्या नशिबाचे कुठेतरी भाग्योदय हा कमी होतो. तर असं यामुळे सुद्धा बघा, आपल्याला लास्टची पोळी ही एकदम छोटी बनवायची. आता बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा सण असतात किंवा मग जे काही कार्यक्रम असतात किंवा मग
अशा सणावारांना पहा, आपल्या देवी देवतांच्या तिथींना आपण जर काही गोडधोड घरामध्ये बनवत असतो. परंतु काही स्त्रिया ज्या असतात त्या जॉब करत असतील किंवा त्यांना वेळ मिळत नसेल की पुरणपोळी बनवायची आहे, किंवा त्यांना वेळ नाही मिळाला की पुरणपोळी बनवण्यासाठी, किंवा काही गोडधोड बनवण्यासाठी त्यांना वेळ नाही मिळाला. परंतु अशा वेळेस बघा, आपल्या घरामध्ये जे बी काही बनेल, म्हणजे छोटं मोठं काही बी बनू द्या, तर ते आपल्याला नैवेद्य स्वरूपामध्ये देवांना दाखवायचं. तर बघा, असा हा नैवेद्य आपल्याला काही ना काही, आपण काहीही करू द्या, किंवा आपल्याला धावपळीच्या युगामध्ये आपल्याला पुरणपोळी करणं किंवा मग असे काही गोडधोड पदार्थ करणं शक्य नाही. तर मग आपण काहीतरी नैवेद्य जर देवांना दाखवलं, म्हणजे आपण जे बी घरात बनवू त्याचा नैवेद्य जर देवांना दाखवलं, तर आपलं जे काही अन्न कधी कधी आपलं शिळं होतं ते फेकून देतो, जे अन्नाचे दोष आपल्याला लागलेले असतात, तर हे नैवेद्य दाखवल्यामुळं हे दोष नाहीसे होतात. पहा, तुमच्या घरामध्ये काही बनलं नसेल तरी पण जे काही असेल तुमच्याकडे, ते सुद्धा तुम्ही नैवेद्य स्वरूपामध्ये देवांना दाखवावं. हे सणसुदांना तरी आपण असं करायचं आहे, ज्यामुळे आपले काही अन्न आपण फेकून देतो किंवा मग आपल्याकडून अन्नाचा अपमान होतो किंवा अन्नाचे काही आपल्याला दोष लागले जातात, तर ते दूर होऊन जातात. तर अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी पाळायच्या आहेत. तर अशा नियमांचं जर आपण घरामध्ये पालन केलं, तर आपल्या घराची प्रगती होण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही. आणि आपल्या अशा काही चुका आहेत, तर ह्या चुका जर आपल्याकडून झाल्या तर आपल्या पतीची कामामध्ये कधीच यश मिळत नाही किंवा मग घरामध्ये गरिबी येते. त्यामुळे अशा ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.